माझ्या कुठलंही नाव नाही गोखले फेसबुकवरती लिहितात त्यापैकी एक वाचन लहानपणापासून मला एक छंद आहे. प्रवासात, देवळात, रस्त्यात, स्टॉपवर लोकांच्या गप्पा नाही पण त्यांचे संवाद अलिप्तपणे ऐकला. मला त्यांचे संवाद ऐकणं खूप आवडतं. बरोबर त्या गप्पा निरर्थक वाटत असल्या तरी त्यात समाजाची जडणघडण दडलेली असते. म्हणजे असायची. आता कोणी निवांत बोलताना दिसतच नाही. पण आम्ही तसं नव्हतो. लोकांकडे वेळ होता, एकमेकात विचारपूस होती. कधी ती जाचक वाटली ना तरी आवश्यक असायची. म्हणजे बघा, एका मध्यमवर्गीय मध्यमवयीन महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला बहुधा ती बाईच धरली. अगदी तळमळीने सांगत असायची, अगं मी अण्णांना म्हटलं तुम्ही पण चला प्रवेशाकडे. तेही यायला तयार होते. नाहीतरी त्यांना हल्ली जायला खूप सवय आहे. पण नेमकं पाणी येतं दुपारी 4ला. आता हे अण्णा कोण आपल्याला माहित नाही, प्रवीणा कोण त्याहून माहित नाही. पण अण्णांच्या घरात 4ला नळाला पाणी येतं हे कळलं की आपल्या मूर्ती त्या माहीत नसलेल्या अण्णांची गोष्ट सुरू होती. मग एक एक पात्र त्या दोघींच्या गप्पांच्या अनुषंगाने येत राहते. गोष्ट रंगत जाते फक्त आपल्याकडे पेशन्स. ती बाई तळमळीने सांगत असते, पाणी येतं 4ला. मग मला सांग तेव्हा घरात कोणी नको का? का तुमची सुनबाई? ती दुसरी विचारायची. अगं ती सून जायला लागली ना पातळांच्या दुकानात. यशवंताची नोकरी बेताची, त्यात फिरतीची. उगीच तो फिरतीवर तिला सामान्य यशवंत ओळखीचा वाटायला. त्यात काय हल्ली भागताय आणि हल्ली नोकऱ्या मिळताय कुठे? त्यात यशवंताचं शिक्षणही बेताचं. मधुकर भाऊजी म्हणाले त्याला नोकरी बघतो म्हणून. पण भाऊजींचं कसं आहे, त्यांना त्यांच्या निवडण्याचंही बघायला हवं. चांगला लष्करात होता, तर काय एवढंसं आठवली त्या स्टोरात चोरी केली वेळाने. मंदा सांगत होती मला. मूळ बनत चालला की थोडक्यात वाचला. त्या मंदाच्या मुलीचं लग्न जमलं काय ग? ती दुसरी मध्येच विचारते. नसेल जमलं तर भारतीच्या मुलासाठी सुचवली असती. आता ही सावध करायच्या आविर्भावात म्हणते, तुला म्हणून सांगतेच्या भांडणीत पडू नकोस. एका सिंध्याशी सूट जमवले म्हणते. त्याचं पहिलं लग्न झालं होतं पण घटस्फोट झालाय. यावर लगेच ही दुसरी, अगं भांजींच्या मुलातही घटस्फोट झालाय. जेमतेम 2 महिने राहिली. या आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही. यशवंताची बायको बरी करून राहिली मला. मग तुझ्या पोटात का दुखतंय? ही लगेच सूर बदलते. उगीच पृष्ठ लावू नकोस ग बाई. आमचा यशवंत जरा बावळट असला ना तरी कोणी नाही. आणि अण्णा जितके बाईशी तिरसटासारखे वागले तितके सुनेच्या शब्दात असतात. प्रभा आणि जय म्हणतात ना, ही आली आणि अण्णाला माणसात आणणार. दुपारी पाणी भरून ठेवतात, कंदील पुसून ठेवतात, अगदी बसल्या बसल्या भाजी सुद्धा निवडून देतात. ती दुसरी कंपाऊंडमध्ये मग काय उपयोग? माई तर धास्तावल्या जीवाने गेली. सुटली म्हणायची, पोळीनं 7 बाळणपण सोचली. संवाद मी दोघात, पण बघावं तेव्हा माई आपली बरोबर नंतर बाळत गेली. त्यात हा खवीस कधी धारेवर धरेल नाही. तिने सांजेला माईला वरंड्यात कोऱ्या नजरेला बघत बसलेली की जीव पिळवटून निघायचा. बघा कसं वातावरण वेळोवेळी सांगलं. केवळ अण्णांना आवडत नाही म्हणून कोणाशी बोलायची. 7 बाळंतपणं झाली पण घरात वावरली दोघंच, यशवंत आणि मालती. त्यात मालती नेमकी गेली माईच्या वरणात. सावळी काटकोळी. लगेच ही जाऊ दे ना, आता ती आहे ना सुखात अमेरिकेत. आता बघशील तर ओळखणार नाहीसो तिला. नवरा एक शब्द तिचा खाली पडून देत नाही. आमचा यशवंतच जरा. माईला जाताना त्याचीच काळजी होती. गेली तेव्हा फक्त यशवंतालाच ओळखत होती. जणू अण्णांशी तिचं काही नातं चोरलं नव्हतं. त्यांच्या नावाचं कुंकू लावून मंगळसूत्र बांधून मरताना त्यांनाच ओळखली नाही. म्हणूनच घाबरली नाही. अण्णा काकोतीला म्हणत होते, माई माझ्याशी बोल. दुसरी डोळे पुसत लागली. तेव्हाही सासरं ती इतकंच म्हणाली होती, उगीच माझ्याशी बोलायला घेऊन. यांनी बघितलं किंवा यांच्या कानावर गेलो
तो जीव जाईपर्यंत काय फिरते आणि कानावर घालणार तरी कोण होतं? दांडेकरांची बोडकीण. बरं झालं बैलगाडी खाली उतरवली. जायच्या आधी 7 दिवस गुरासारखी ओरडत होती, या जन्मीच फेडावं लागतं म्हणावं. दुसरी म्हणाली, मग अण्णा कधी फेडणार आहे? तसंच मी त्यांची बाजू घेत सुस्कारा टाकत म्हणाली, असं नको म्हणूच नाही, त्यांच्याकडनं फेडता येत असते. माईला आवडायचा म्हणून सायलीचा गजरा रोज घेऊन जायचा तिच्या कचेरीला. तेवढ्यासाठी तो वेळ लावला घरासमोर. माई गेल्यापासून अण्णाने बघितलंच त्या घराबाहेर पडलेलं. घरात कोंडूनच घेतलं. यशवंताशी सुद्धा किती प्रेमाने वागतात. सुनेला मारूच्या म्हणून हात मारतात. लागलं कुठलं बघतात. माईला आवडायची म्हणून शेवयाची खीर आधी गाईला देतात. जिथे माई बसायची तिथेच तिने संजीला आता अण्णा बसून असते. नावाला हातात वर्तमानपत्र असतं, पण त्यांचं वर्तमान माईसोबतच संपलं जाईल. कदाचित माई सुद्धा वर घुटमळत असेल त्यांच्यासाठी, जसे अण्णा घुटमळत असतात त्यांच्याशी. बाहेर जातच नाही म्हणून विश्रामीलाकडे तयार होते. ते पण यायला तयार होते, पण दुपारी पाणी येतं ना ग 4ला. घरात दुसरं कोणी नको.